नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाला गोपाला देवनंद गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला। देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला। गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला। अलग निरंजन, 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 अलग निरंजन। अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन। दोन माईक एका नेटवर, म्हणजे तुम्ही म्हटले की तुम्हाला सपोर्ट नाही म्हणायचं म्हणायला थोडी गॅप मिळेल. भाऊंकडे दे किंवा इकडे तुझ्याकडे त्याला पण स्टँड एकांवर नाथमता ज्ञानयज्ञ सोहळा 6वा दिवस आज. तसं पाहिलं तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा किती नाथ आहेत? 9 नाथ आहेत. आज एकादशी. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियावरती म्हणजे ज्या शरीरामधलं मन मिळवतो त्या मनाच्या भेटीला उन्मनी अवस्थेत असणारा पंढरीश पांडुरंग भेटतो. त्या दोघांच्या भेटीला म्हणतात जीवाशिवाची जडली समाधी. आपल्या शरीरामध्ये सुद्धा
नाकपुड्या 2 आहेत. नाक तर आहे यातला एखादा नाक बंद पडला तर काय होते बघा. किती आहेत नाकपुड्या? 2. डोळे किती आहेत? मोजा किती झाले? 4. कान किती झाले? 6. तोंड किती झाले? 7. बुद्ध आणि लिंग अशी झाले 2 म्हणजे 9. यापैकी एखादं जर बंद पडलं तर काय होईल? भक्तीवरती मन स्थिर राहणार नाही. म्हणून शरीर पहिलं कसोटी चांगली पाहिजे. म्हणून योगासनं केली पाहिजे तिथं केली जातात. मी आपल्याला माहिती नाही योग पंडित आहे. रोज मी दुर्गा टेकडीला लोकांना जेव्हा योगा शिकवायचो आमच्या सहकुटुंब उभयतांचा संस्कार केलेले मोठी मोठी लोक असायची कार्यक्रम. योग पंडित म्हणजे काय सांगतो तुम्हाला ओळखणार. जोगळेकर सरांच्या हस्ते आमचा योग प्रवेश, त्यानंतर मग योग शिक्षण, योग प्रवेश, योग परिचय आणि योग शिक्षण, मग योग प्रवेश आणि मग योग पंडित. तुम्ही म्हणाल आपण एवढं सगळं कधी केलं ते झालं, कधी केलं ते मला माहिती नाही. पण अजूनही रोज मी धिंगरा मैदानावरती व्यायाम करायला जातो. एकदा तर आमचे पाटील काका पकवाजवाले सगळे ज्येष्ठ नागरिक घेऊन गेलो होतो. आनंद सोहळा शिंदे महाराज बऱ्याच वेळा माझ्याबरोबर असो. त्यातले हा शरीराचा योग आहे. हे योगी यांचं शरीर असं आहे जे नाथ आहेत त्यांचं बघा, त्यांच्यामध्ये काम नाही, क्रोध नाही असं नाही. जिथं गरज पाहिजे तिथं आहे. विचारूनी बोले विवेकुनी चाले. विवेकांनी वापर केला. अग्नी नको का? अग्नी काय करतो? काय करतो? जातो, उष्णता निर्माण करतो. मग त्या उष्णतेने आपण जर स्वयंपाक केला तर चांगला आहे अग्नी का वाईट आहे? आणि त्या उष्णतेने आपण एखाद्याच्या गरजेला अग्नी लावला तर चांगला आहे का वाईट आहे? म्हणजे ज्या गोष्टी ईश्वर निर्मित आहे त्याचा वापर आपण कसा करतो त्यावरती ईश्वर ठरवतो की यांच्यावरती कृपा करायची की आणि किती करायची, कशी करायची. काय म्हटलं कळलं का? कशी करायची. भक्त जर योग्य नसला पण त्याची भक्ती भरपूर आहे. भक्त योग्य आहे त्याची भक्ती कमी आहे. कळण्यासाठी सांगतो. ज्याची जास्त आहे त्याने सांगितलं मला 1 कोटी रुपये व्यवहार करणार. भगवान म्हणतात बरोबर. ज्याची कमी आहे त्याला 1 लाख रुपये, जास्त असणारा 1 कोटी, कमी असणाऱ्याला 1. जास्त आहे पण भगवंताला पसंत नाही, आवडीने भावे नाही. भूगोलाच्या दृष्टीने जास्त आहे. 3.5 कोटीचा जग केला.
पण ईश्वर काय करतो, ज्याला 1 कोटी रुपये दिलेत ना त्याचा फ्लॅट लोकांचा व्हायला कॉम्प्लेक्स मध्ये असतो. आणि त्याला 1 लाख रुपये दिले त्याला 10 एकर जागा चांगला मस्तपैकी. सर्वसाधारण माणसाला त्या ठिकाणी 1 एकर 2 एकर जागा असते, त्या ठिकाणी 10 एकर, त्याच्यामध्ये 2-3 एकर द्राक्षाची बाग, काही केळीची बाग, काही ऊस, काही चिक्कू. गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, मग तो सरपंच होतो, पंचायत समितीला जातो, जिल्हा परिषदेला जातो, आमदार होतो, मंत्री होतो. 1 लाख वाढ. आणि नंतर लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये एक मोठा कार्यक्रम असतो, त्याच्या उद्घाटनाला तो जातो. आता ज्याच्याजवळ 1 कोटी दिलेली आहे तिथं कमीत कमी तिथला दुसरा माणूस असतो तो 25 कोटीच्या खालचा नसतो. त्यामुळे त्याच्या बायका पोराला आणि त्यांना समाजात फिरत असताना ज्यांना मान किंमत म्हणतात ती नसते. यांच्याकडे 1 कोटी आहे तर बाकीच्या कमीत कमी 25 कोटीचा मालक आहे. मग सगळे तिथं टाटा बिर्ला अंबानी असे ह्याच्या त्या माणसाला आनंद मिळत असेल. माणसाला किंमत आनंद मिळते ज्यावेळी 4 लोक आपल्याशी बोलतात, ज्यावेळी आपुलकीनं प्रेमाने जीवा याचं मात्र बघा 1 लाख. म्हणून लक्षात ठेवा, त्याची थोड भक्ती आवडते तेव्हा परमेश्वराला सांगावं की मी किती भक्ती करतो हे मोजायचं काम माझं नाही, तो विषयच नाही माझा. तुझी भक्ती करण्यापासून मला निवृत्त न होईल याची काळजी मात्र तो घे, एवढीच कृपा कर. ते तुझं प्रती एक आहे देतील तरी काय या संताशी दुपारी तेच झालेलं आहे. पिंगल आणि भरतरीचा विषय आता सुंदर. की तुझ्या आधी मी मेलो तर काय होईल, माझ्या आधी तू मेलीस तर काय होईल. आता किती तुम्ही विश्वास ठेवता पिंगला म्हणते मला माहिती नाही, पण एवढं शब्द देते तुम्ही तुमचं असं होऊ नये. शक्यतो तुमच्या आधीच मला सुवासीनच मरण यावं. पण समजा असं जर झालं की माझ्या आधी तुम्ही जर या पृथ्वी तलाला सोडून गेले तर हा देह तुमच्या मागे कळाल्यानंतर राहणार नवऱ्या बायकोचं बोलणं झालं प्रेमाचं. एक दिवशी भरतरीला असं वाटलं बघू तरी आपली बायको काय करते, म्हणून शिकारीला गेले. शिकार केल्यानंतर एक श्वापच मारले, त्याच्या रक्तामध्ये आपले कपडे भिजवले. तेव्हा मला सांगितलं जा पिंगलेला नेऊन दे. आणि सांग पिंगलेला पिंगले माते महाराज शिकार करत असताना अचानक जाळीतून व्याघ्र आला आणि झडप घातली आणि महाराज पिंगल सोडून गेले. काय परिस्थिती निर्माण झाली असेल तिची. जेव्हा अंतरातून दुःख होतं ना त्यावेळी डोळ्यातून धारा यायला सांगावं लागत नाही. जे काय राज्यामध्ये सगळं जे काय तिथं ते वैभव वगैरे सगळं होतं सर्वांना नमस्कार.
कारण ते सांभाळण्यासाठी विक्रम, पण तेही नेमके त्यावेळेला मातूर घराला गेलेले होते. मग सांगितलं तुम्हाला 2 नगरी होते, मथुरा नगरी नावाची नगरी. जसं प्रभू रामचंद्रांच्या वेळेला राम वनवासाला जाताना भरत शत्रुघ्न जर पिता असते तर ही वेळ आली नसती, पण ते नेमके मामाच्या घरी गेलेले होते. दत्ता भाऊ विधीला ज्यावेळी जसं करायचं त्यावेळी ते तसं करतातच. माणसाच्या हातात फक्त एकच गोष्ट भगवंताने ठेवलेली आहे, बाकी काही नाही. ती म्हणजे भक्ती. भक्तीमुळं तुमचं जे आहे सुखरूप पुसलं जातं. म्हणजे काय? तुमच्या सुखरूपामध्ये 10 गांगरी पाणी उचलण्याचं आणायचं दिलेलं आहे. तुमचा भोग म्हणजे काय? तर तुमच्या शरीराची रचना अशा पद्धतीने होते की तुम्हाला एक आपण सुद्धा उचलणं मुश्किल होतं. आणि अशा वेळी 10 गांगरी जर उचलायला लागल्या तर ते सासूरवासाचं दुःख म्हणतात तो प्रकार होतो. मग परमात्म्याची कृपा भक्ती म्हणजे काय? तर परमात्मा भक्तीमुळे तुमच्या शरीराची अवस्था अशी तयार करतो की तुम्हाला 100 गाठी आणल्याने कंटाळा येत नाही. काय म्हटलो का? ब्रह्मांडा हो देवीडे वगैरे पुच्छ करू शकेल. शेफ्टी किती आहे म्हटली तर बालकऱ्याची शेफ्टी किती? आणि म्हटली तर तद्वत या ठिकाणी झालेलं आहे. पिंगलेने चित्ता असलेली आहे. सतीच वाण घेतलेली आहे, हिरवी साडी, पाण्याने न्हावून केस मोकळे सोडलेले आहे, कपाळ माळी नववत भरलेला आहे, हिरव्या बांगड्या सोडा भरलेला आहे. स्मशानाजवळ जाऊन तुझा देह तुझा आपण म्हणून उडी टाकलेली. संध्याकाळी झाल्यानंतर गडकरीला असं वाटलं काय स्त्रियाच्या जातीचं सांगता येते का, खरंच काय झालं तर नसेल ना. कारण त्या पोटाने सांगितलं नसेल का, तर दूध निरोप सांगून मागायला गेलेला होता. विराळ मार्गे प्रदीप्त करून म्हणजे काय? माशाने पेटवून. त्या उजेडामध्ये आल्या रात्रीचा येऊन पाहतो तो काय सगळं शांत. काय झालं तेच कळेल. शिकाऱ्यासाठी आलेल्या सेवकाने शोध घेतला. लक्षात आलं की गाडी पिंजरा राजा राजवाड्यात गेलाच नाही. कसा झाला? आपली पत्नी जर स्मशानामध्ये जळते जळाली आहे म्हणून मी नेहमी सांगतो की प्रेम करावं, पत्नीने पतीवर करावं, पतीने पत्नीवर करावं, मुलाने आईवर करावं, आईने मुलावर करावं. घरातल्या 2 स्त्रियांचं नातं काय आहे हे जरा विसरून दोघींनी मैत्रिणीसारखं जगावं. त्याचं नाव सुख आहे. शांत बसून दोघींनी विचार केला
मी तुला छळते असं म्हटलं तर शेवटी माझ्या सहकार्याला तुझ्याशिवाय पर्याय नाही. एकीमेकीचा वाद दोघीने बसून शांतपणे जर शेवटी आपल्या दोघींनाच त्या विस्ताराच्या हे जर कळलं नसतं जगामध्ये 99% घरामध्ये वाद होणार नाही. पण ते प्रॅक्टिकली ज्याचं त्याने ठरवलं पाहिजे. आणि स्मशानावरून जाऊन पाहतो तो काय डॉक्टरचा अग्नी पेटलेला आहे. ज्वाला आत्महत्याला जाऊन भेटलेले आहे. धावतच जाऊन बर्तरी उडी टाकणार. आसपासच्या सैनिकांनी धरलेला आहे. विक्रमाला निरोप पाठवलेला आहे. रात्रभर सैनिकांच्या घराड्यामध्ये भरतरी. दुसऱ्या दिवशी अगदी शांत झालेला आहे. विक्रम आलेले आहे. बंधूंचं सांत्वन केलेलं आहे. अरे म्हणजे नदीला पूर येणार, पूर ओसळणार, कधी कधी पाणी आटून नदी कोरडी होते, परत पूर येतो. तसंच मानवी देहाचा आहे. पण हा बोट काय त्याच्या आतमध्ये ठसला नाही. विक्रमाची शिष्टाई काही लागू पडली. विक्रम निघून गेलेला आहे. 12वा 13वा सर्व केलेला आहे. स्मशानातच केलं सगळं. भरतरी घरी आले नाही. किती दिवस म्हणा, आठवडा, 1 महिना, 12 वर्ष घरी आले नाही. स्मशानातच राहिले. आणि मित्रावरून पाहतोय म्हणून की आपल्या मुलाची अवस्था काय झालेली आहे. सूर्यनारायण म्हणजे दत्तात्रयांच्या जवळ गेलेल्या गुरुदेव, माझ्या एका मुलाने तर हित केलं, तुम्हाला सांगितलं अगस्तीने हित केलं, पण भरतरीचं काय. दत्तप्रभू म्हणतात काळजी करू नको. माझ्या शिष्य जो मच्छिंद्रनाथ, त्यांचा शिष्य गोरक्षनाथ, प्रतापवान गोरक्षनाथ म्हणतात, अतिशय हुशार आहे. त्याला मी पाठवतो, काळजी करू नको. इथून खाता माझं सुरुवात केली होती. गोरक्ष श्रीराज्यातून आल्यानंतर नाही का आता भरतरीला आणण्यासाठी जाणार आहे. आणि मार्ग मदत दर मदत करत जीव कीर्ती आपला मच्छिंद्रनाथांचा गोरक्षनाथांनी करत. मच्छिंद्रनाथ ध्यान धर्माला बसलेले आहे आणि गोरक्षनाथांची कीर्ती आपला चालू आहे. आणि एके दिवशी गोरक्ष गिरनार पर्वतावरती आलेला आहे. अवधूत चिंतन तीन शिरे 6 काटे धुळी पुढे श्वास, नित्य जान्हवीचे स्नान. देव काटे धुळी पुढे श्वास, हे पण 4 वेद आहेत. कधी करायचं स्नान म्हटलं तर नित्य जान्हवीचे. माथा शोभे झटा भार, सर्व अंगाला विभूती, शंख चक्र गदा, पायी खरावा. काय वर्णन करावं तुकोबाराने.
गोरक्षनाथांनी या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. भगवान दत्तात्रय प्रगट झालेले आहेत. आता नवनाथ ग्रंथा व्यतिरिक्त एक कथा गोरक्ष दत्तात्रयांची झालेली. पण थोडस भजन झालं. दोघांनीच तुम्ही काय दिगंबरा दिगंबरा कृपा गोवल्लभ दिगंबरा 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 शक्य 10ची साली नाथ संप्रदायाने समाधी घेतली. शूटिंग चालू आणि त्यावेळेला शूटिंग चालू तिकीट मिळते. काल मी तुम्हाला सांगितलं होतं मठीच आहे कानभाजाची उभी मच्छिंद्राची मायबाप म्हणती ज्या तीर्थे ज्याने तर जशी गर्भ केली नांदत होते त्याहुनी खालते गैबी तीर बहिणी नाथ परम सुंदर वडवाड ग्रामी समाधी तीर नागनाथ नसे विटेग्रामी मानव देशात येथे राहिले रेवणनाथ चरपटी सोळंगी अडभंगी गुप्त तीर्थ त्याती करतात भरकरी राहिले सातार भूमी मीननाथ गेले स्वर्गाला भूमी आणि गिरनार पर्वतीवर सोयी दत्ताश्रमी गोरक्षनाथांची कथा सांगणार आहे. गोरक्षनाथांची जोडी भिक्षा मागत असताना नेहमी अशी अंतराळी जायची आकाश मार्गाने. अशी कुबडीला अडकवलेली असायची आकाश मार्गाने अंतराळी जायची. लोक मान करायची की माझ्या दारामध्ये ती जोडी भिक्षा मागायला कधी येईल. त्यासाठी तपश्चर्या भक्ती करायची पारायण करायचे तो श्रद्धा त्याच्या भाग्याचा उदयाचं त्याच्या दारामध्ये ती जोडी यायची. जास्तीत जास्त 2 वेळा भिक्षा मागायची. वेटिंग राखायचं वेटिंग. एका दिवशी काय होतं की जोडीच परत येत नाही. गोरक्षनाथ बारामध्ये विचार करतात की आता जे काही शेतात सामग्री जोडीचे काय आले असं त्याचा स्वयंपाक करायचा मग दत्तात्रय भगवानाने आपल्या दोघांनी काय शिकणार करून दत्तात्रय त्या दत्त महाराजांची सेवा करण्यासाठी गोरक्षनाथ करायचे. म्हणून शेवटचा शोध करण्यासाठी गोरक्षनाथ तेही अंतराळी आकाश मार्गाने चालले. पाहतात तो एका झाडामध्ये आपली झोळी दिसली ती खाली आहे. तिथं 2 कोसावी वेशामध्ये
आणि एक पांढऱ्या वेशामध्ये पांढरं धोतर, पांढरे कपडे, पांढरं उपकरण अंगावरती असे दिसले. गोरक्षनाथ आल्यानंतर म्हणजे नमस्कार नमस्कार. तुम्ही माझी जोडी का उतरून घेतली? ते म्हटले आम्ही नाही उतरून घेतली. मग ती जोडी खाली कशी काही? एक दिवसाचा एका विषय हा कित्येक वर्षी जोडी आकाश मार्गाने जाते. काही नाही म्हणले अशी आकाश मार्गाने जाताना या महाराजांचं लक्ष गेलं. आणि त्या महाराजांचं लक्ष गेल्यामुळे ती जोडी खाली आहे. आम्ही पाहिली जोडी वर जाताना आणि महाराजांना म्हटलं बाबा मला आकाश महाराजांची जोडी झाली म्हणून त्या महाराजांचं लक्ष वरती गेलं. मला भविष्याचं जसं शिखर दिसतंय तसं त्यांना जोडी दिसली त्या महाराजांना. त्यांनी फक्त पाहिल्यामुळं ती जोडी खाली आहे. आता तळ पाहिजे मस्त करायची म्हणजे तुमच्यात एवढा दम आहे नाही का की नुसतं पाहिल्याबरोबर माझी जोडी खाली येते. माझी जोडी आतापर्यंत कोणीही खाली आणू शकत नाही. ती गोरक्षनाथाची जोडी आहे. नाथ संप्रदायामध्ये आगळ प्रमाणे बाबा मच्छिंद्रनाथांच्याही आधी नाव घेतलं जातं. गोरक्षच्या आधी जर खेळपडश असं म्हणजे ठीक आहे तुमच्यामध्ये एवढी शक्ती आहे. मला आनंद वाटला. नमस्कार करतो तुमच्या शक्तीला प्रणाम. पण म्हणजे मला पण त्याचा आस्वाद होऊ दे ना तुमच्या शक्तीचा. जर नुसतं पाण्याने जर ती जोडी खाली येते तर तुम्ही म्हणजे कोण आहात काय आहे का? हा वाद ध्यानामध्ये बसलेल्या मच्छिंद्रनाथांच्या ध्यानामध्ये आला. वाक्य नीट आहे. हा वाद ध्यानामध्ये असलेल्या मच्छिंद्रनाथांच्या मच्छिंद्राचं ध्यान भंगणं हे शक्यच नाही. आणि त्यांच्या ध्यानात हा वाद आला म्हणजे गुरु आपल्या शिष्यावर किती प्रेम करतो.